नमस्कार. इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 त्यातील प्रकरण 6वे नियम सर्वांसाठी. हे नियम नियम नियमांशिवाय आपण चांगल्या प्रकारे वागू शकत नाही. काही नियम बांधले असते, काही बंधनं वाचले असते की त्या बंधनाच्या बाहेर, ते नियमांच्या बाहेर, ते नियमांचं उल्लंघन आपण करू नये. त्याकरता ते नियम असतात. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात, ते आपण पाळतो. आणि वाहतुकीचा जर नियम पाळला नाही तर अपघात होतो. बघा, वाहतूक सिग्नलला आपण गेलो, लाल सिग्नल आहे पुढे आणि आपण तो ओलांडला आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने हिरवा सिग्नल आहे. त्यामुळे ती हिरवा सिग्नल असल्यामुळे ती गाडी भरधाव वेगाने येईल आणि लाल सिग्नल असल्यानंतर आपल्याला थांबण्याचा इशारा असताना आपण जर नियम पाळून जर लाईन क्रॉस जर केली, त्या भरधाव येणारी गाडी आपल्याला उडवून देईल व आपला अपघात होईल. म्हणून लाल सिग्नल असताना थांबणे हा नियम जो आहे तो आपण पाळलाच पाहिजे. तो पाळला नाही तर अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो. सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहे ते कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. नियम ठरलेले असले म्हणजे त्या नियमांच्या बाहेर कोणी जाणार नाही असं असलं तर कार्य हे अधिक जोराने होते. आपण आपल्या नियमाच्या बाहेर जाणार नाही, उल्लंघन करणार नाही आणि आपल्या सरळ जाऊ म्हणजे कार्य वेगाने होते. आणि काही जणांनी नियम पाळले नाही आणि आपण नियम पाळतो आहे, त्याचा अडथळा आपल्याला येतो. म्हणजे कार्याला वेळ जो असा लागावा लागतो तो जास्त लागतो आणि आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून नियम आवश्यक आहे. ते सर्वांसाठीच असतात, ते सर्वांनाच लागू होतात. नियमांपुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारचे समता या नियमाचा आधार असतो. समानता या नियमाचा आधार असतो. समानता, सगळ्यांना सारखी, कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही, सगळे सारखे या नियमाचा त्या ठिकाणी आधार घेतला जातो. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. ही नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे म्हणजे फायद्याचे असते म्हणून त्याचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे. नियम आपल्यासाठी केलेले नियम आणि निसर्गाचे नियम आहेत. निसर्गही नियमाच्या बाहेर जात नाही. प्रत्येकाचे त्यांच्या नियमांमध्ये फरक आहे. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. आणि बदलण्याचा प्रयत्न जर केला तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात आणि त्या दुष्परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. सूर्याचे उगवणे व मावळणे. सूर्य उगवतो आणि मावळतो किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही.
पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, हे ऋतूचे चक्र आहे. हे थांबत नाही, कंटिन्यू चालू असतं. सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे चालू असतं. त्याशिवाय दिवस रात्रच होणार नाही. यात जर काही बदल झाला तर दिवस झाला, लोक झोपणारच नाही, रात्र झालीच नाही. अर्थात थकल्यानंतर माणूस झोपतो, पण या ठिकाणी दिवस मावळला नाही, लोक जागेच राहते. रात्र जाईल, लोक झोपून राहतील, दिवस उजाडायच आहे बा म्हणतील, जगून राहतील. म्हणून त्यांचा एक नियम ठरला आहे, त्यांचा बरोबर उगवण्याची वेळ ठरलेली आहे, मावळण्याची वेळ ठरलेली आहे. त्याचा त्यांचं ते उगवणं आणि मावळणं या नियमात काही बदल होत नाही, किंवा ऋतुचक्रात ते बदल होत नाही. पावसाळा आला, हिवाळा आला, उन्हाळा आला, परत उन्हाळा येईल का डबल? नाही. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे जे ऋतुचक्र आहे हे कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. गुरुत्वाकर्षण काय? एखादी चेंडू वरती फेकला तर सरळ खालीच येतो. एखादी झाडाचं फळ तुटलं की ते वर जात नाही, ते खालीच येते, पृथ्वीवरच पडतं. याला म्हणतात गुरुत्वाकर्षण. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती की कोणत्या गोष्टीला ती खाली खेचून घेते. न्यूटन या शास्त्रज्ञाने या नियमाचा शोध लावला, या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला की कोणतंही फळ असो किंवा कोणतीही वस्तू असो ही पृथ्वीकडे आकर्षिली जाते. या नियमात काहीच बदल होणार नाही. एखादी फळ तुटलं ते वर गेलं असं कधीच होत नाही, असं कधी होणार पण नाही. समुद्राची भरती ओहोटी होते. भरती म्हणजे समुद्राला खूप पाणी येतं, आणि ओहोटी म्हणजे पौर्णिमेला खूप पाणी येतं, आणि ओहोटी म्हटली की समुद्र असं आटत जातो, ते पाणी हे होत जातं. नियम आहे त्यांचा. चंद्राच्या बदलणाऱ्या कला बघा, पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो, अमावास्येला एकदम दिसत नाही. ही जी कला असते, अमावास्या झाल्यानंतर चंद्र असा कलेने आपला वाढता नसतो. चंद्र थोडा मोठा होत जातो, आणि पौर्णिमेला पूर्ण असा पांढरा चंद्र आपल्याला दिसतो. या कलांमध्ये जो काही बदल आहे त्या नियमानुसार होत राहतात. निसर्गाचे नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाही. म्हणजे ते खूप काळ झाला बा आता बदलून जातील असं होत नाही. परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. आपला देश ब्रिटिश राजवटीखाली होता. म्हणजे इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं. 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं. त्यावेळेचे नियम वेगळे होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली, आणि त्यानुसार समूहजीवनाचे नियम बदलले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. 1988 नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्षा पूर्ण झाल्यावर देण्यात आला. म्हणजे 88 नंतर तो नियम बदलला, आणि प्रत्येक व्यक्तीला 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. आता बघा थोडंसं की या नियमांच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट करून बघायची. आपल्या वहीमध्ये 3 स्तंभ तयार करायचे. त्या 3 स्तंभांमध्ये आपल्या पालकांना आणि आजोबांना त्यांच्या वेळेस शाळेत कोणते नियम होते ते विचारा. तुमच्या आईवडिलांचा आणि आजोबांचा आजी आजोबांचा असे 3 स्तंभ करा. या 3 स्तंभामध्ये शाळेसंदर्भात नियमांविषयी माहिती भरा, आणि ती नियम लिहा. तुमच्या वेळेला आता शाळेसंदर्भात काय नियम आहे, तुमच्या वडिलांच्या वेळेला कोणता नियम होता,
आजी आजोबांच्या वेळेला काय नियम होता, त्या एका नियमाची मग त्यात काय बदल होत गेला, तो बदल लिहायत जायचं आणि त्यावर थोडीशी आपण आपल्या घरी यावर चर्चा करायची आणि ते लिहायचं आहे. शाळेसंदर्भात, शाळेत वेळेवर येणे. तुमच्या पालकांच्या वेळेला होतं का, आजोबांच्या वेळेला होतं का? शाळेत परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेच्या किती वेळ अगोदर यावं, तुमच्या वेळेला कसं, वडिलांच्या वेळेला कसं, आजोबांच्या वेळेला कसं, जे काही आणखी नियम असतील ते सर्व नियम या ठिकाणी आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तुम्हाला जे जे आठवतील ते. शाळेत याला कोणकोणते नियम लागू होतात बा, काय काय नियम लागू होतात, काय काय नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं, शिक्षक काय काय सांगतात आणि आपण काय ऐकतो आणि काय करतो, हे सर्व तुलना करायची आपल्या आईवडिलांची, आजोबांची. विचारायचं आपल्या आईवडिलांना, आपल्या आजोबांना, आमच्या आम्ही असं असं करतो, तुमच्या तुम्ही करत होते का? आमच्या वेळेला आता आमच्या वेळेला शारदोत्सव असतो, शारदोत्सव असते, पण त्यावेळेला आम्ही अशी नियम पाहतो. तुमच्या वेळेला शाळेत स्थापना होती का? तुमच्या वेळेला होती का? तुमच्या वेळेला काय कार्यक्रम व्हायचे? आमच्या वेळेला असे कार्यक्रम होतात, तुमच्या वेळेला कोणते कार्यक्रम होतात? अशा अनेक विषयावर चर्चा आपण आपल्या आईवडिलांशी करायची आणि ती आपल्या वहीत 3 स्तंभांमध्ये व्यवस्थित लिहायची. आणि मला शाळा सुरू झाल्यावर ती वहीतला तो कागद दाखवायचा आहे. मग आपण त्यावर पुन्हा चर्चा करू. या ठिकाणी आता आपण थांबूया आणि पुढच्या भागात नंतर चर्चा करू.